मुकं करोति वाचालं पंगुं लंघयते गिरिं यत्कृपात्तमहं वन्दे परमानन्दमाधवं। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। पुंडलीकवरदे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम श्री पंढरीनाथ महाराज की जय, श्री ज्ञानेश्वर महाराज की जय, सर्व संतन की जय। जय जय रघुवीर समर्थ। श्री गणपते विघ्ननाशना मंगलमूर्ते मूषक वाहना तिमिरनाससी निज ज्ञान देऊनी रक्षसी सदा सुभक्ता लागुनी खडगदे मला प्रेमरूपी हे मारीन षड्रिपू दुष्ट दैत्य हे बालका परी जवळी घे मज ईश जगाचा तू मी तव पदरज मनोहर तुझी मूर्ती पहावया लागी दिव्य दृष्टी देई मोरया पूर्वी हे तुला करुणी करुणा रंवी भजनी कलिमल दहना। परमपवित्र पूजनीय कलावती मातांची बालोपासना आणि त्या बालोपासनेबद्दल हे जे पहिलं पद आहे गणपतीवरती केलेलं ते आज सद्गुरूंच्या सेवेसाठी घेतलेलं आहे। एकंदरीत ते बालोपासनाचं पुस्तक छोटंसंच एक 8-10 पानाचं आणि त्याच्यामधली लिहिलेली कलावती आईंची पदं बघितल्यानंतर ते पुस्तक त्यांनी सांगितलं की लहान मुलांच्यासाठी मी लिहिलेलं आहे म्हणून। पण एकंदरीत ती सगळी पदं वाचल्यानंतर लहान मुलांसाठी ती पदं जरी असली तरी ती आपल्या सगळ्यांसाठी देखील आहेच आहे। आणि आज गणेश जयंतीच्या निमित्तानं आपण हा सप्ताह ठेवलेला आहे आणि त्याचं निमंत्रण आल्यानंतर मनामध्ये असा विचार आला की काही गणपतीवरतीच बोलावं। मगाशी घनश्याम म्हणाला की आधीच्या 2-3 वक्त्यांनी देखील गणपतीवरतीच बोललेले, पण मी गणपतीवरती असं बोलणार नाही। तर ह्या प्रार्थना जी दिलेली आहे कलावती यांनी लिहिलेली तर त्याच्यावरती आपण बोलणार आहोत। गणपतीची उपासना ही हजारो वर्षापासून चालू आलेली आहे, म्हणजे ते आपण नवीन करतो अशातला काही भाग नाही आहे। आणि विशेषतः लहान मुलांना आपण ते वक्रतुंड महाकाय वगैरे शिकवतोच, पण त्याचबरोबर विशेषतः ब्राह्मणांच्या घरामध्ये हे गणपती अथर्वशीर्ष आणि नारद महर्षींनी लिहिलेलं नारद उवाच प्रणम्यम शिरसा देवम गौरीपत्रम विनायकम ही 2 स्तोत्र तर अगदी लहानपणापासून शिकवली जातात। आणि त्यामुळे मनावरती एक लहानपणापासून एक गणपतीचा संस्कार जो असतो गणपती पूजनाचा किंवा गणपतीच्या उपासनेचा संस्कार हा लहानपणापासून होत असतो। आणि मग जा गणपतीला नमस्कार कर आणि त्याला सांग चांगली बुद्धी दे अशा प्रकारे लहान मुलांना सांगितलं जातं। आणि तो एक विचार पिढ्यानपिढ्या आपल्यापर्यंत चालत आलेला आहे। आणि या सगळ्या ह्याच्यामध्ये नंतर आपला वर्षभरातला एक मोठा उत्सव असतो गणपतीचा उत्सव आपण सर्वजण करत असतो। आणि आपल्याला माहिती आहे की गणपतीचा उत्सवाचं आता केवढं मोठं प्रस्थ फॅड वगैरे झालेलं असं म्हणता येत नाही की त्याची मिरवणूक देखील 1-1 दिवस 2-2 दिवसपर्यंत चालत राहते। म्हणजे एवढं गणपतीच्या उत्सवाचं मोठेपण आपल्या सगळ्या जनमानसात भरलेलं आहे। आणि पहिली गोष्ट जर काय आपण कुठल्याही स्तोत्राचा आरंभ केला काही केलं तरी पहिली गोष्ट काय की पहिल्यांदा श्री गणेशाय नमः म्हणायचं, कारण गणपतीला हा अग्रपूजेचा मान आहे। आणि त्यामुळं सगळ्या पुस्तकाच्या मधून स्तोत्रामधून काही जरी असलं तरी सुरुवातीला आपण श्री गणेशाय म्हणतो, गणेशाय नमः म्हणतोच। तसं कलावती यांनी या छोट्या पुस्तिकेमध्ये सुरुवात जी केलेली आहे ती गणपतीच्या उपासनेपासूनच केलेली आहे, गणपतीच्या प्रार्थनेपासून केलेली आहे। आपल्या सगळ्यांना माहिती आहे की कलावती आई ह्या एक फार मोठ्या संत होऊन गेले आणि हरिमंदिर किंवा परमार्थ निकेतन ही त्यांनी संस्था उभी केली। आज जवळजवळ महाराष्ट्रामध्ये जवळजवळ 150 ते 200 ठिकाणी हरिमंदिर उभी राहिलेली आहेत। आणि प्रत्येक हरिमंदिरमध्ये एक वेगळा कार्यक्रम जो असतो त्यांचा भजनाचा तो भजनाचा कार्यक्रम त्या वेळेला सुरू होतो। रविवारच्या दिवशी विशेषतः
लहान मुलांच्यामध्ये ती उपासनेची गोडी लागावी म्हणून कलावती यांनी हे बालोपासनेचं पुस्तक लिहिलेलं आहे. आणि ती प्रार्थना तिथं सामुदायिकरित्या म्हटली जाते. अक्षरशः या परीक्षेच्या काळामध्ये विशेषतः की ज्यावेळी आपल्याला परीक्षेची भीती वाटत असते आणि आपला अभ्यास झाला की नाही असं वाटत असतं, तर ही शाळेतली मुलं जवळजवळ हजाराच्या संख्येने येऊन ती बालोपासना म्हणत असतात. म्हणजे काय वैशिष्ट्य असलं पाहिजे त्या बालोपासनेमध्ये आणि ती लोकप्रियता किती असली पाहिजे त्यामध्ये. इथं आईने सुरुवात करताना श्री गणपती इथून सुरुवात केलेली आहे. आणि गणपतीची उत्पत्ती सगळ्यांना माहिती आहे, त्याची कथा पण सगळ्यांना माहिती आहे की पार्वतीनं तो आपल्या अंगाच्या मळावरचा तो जे साठलेला होता. ॲक्च्युली तसं नाही आहे ते. आचार्य रजनीशांनी एका छोट्याशा त्या क्लिपमध्ये सांगितलं की असा किती मळ साठलेला असणार की त्याच्यामुळे गणपती वगैरे तयार होईल. तर तसं नव्हतं. तर त्याचा विचार त्याच्या पाठीमागचा हा होता की सुरुवातीच्या काळामध्ये आपण जो आता लक्स, हमाम, संतूर बिंतूर साबण वापरत होतो, तो साबण त्या काळामध्ये नव्हता. साबण नंतर आला. मग त्यावेळी काय करायचं, मृत्तिका स्नान केलं जायचं. म्हणजे काळी माती घ्यायची, त्यामध्ये गुलाबाच्या पाकळ्या, चंदन घातलेलं असायचं, त्याच्याबरोबर दूध घातलेलं असायचं किंवा आणखीन काही द्रव्य घातलेले असायचे. आणि त्या एवढंच नव्हे तर गाईचं शेण देखील त्यामध्ये घातलेलं असायचं, ज्याला गोमय म्हणतो आपण. तर ते सगळे एकत्र करून त्या अंगाला घासलं जायचं. मग ते अंगाला घासणं म्हणजे भरपूरच घासलं जात असणार ना. त्यामुळे ती माती बरीच जी साठलेली होती त्याचा एक मूर्ती ही पार्वतीनं तयार केली. आणि त्याच्यामध्ये तो संजीवन मंत्र घातल्यानंतर त्या मृत्तिकेचं, त्या पुतळ्याचं, मूर्तीचं बालकाच्या मध्ये रूपांतर झालेलं आहे. आपल्या नवनाथांच्या ज्या कथा आहेत त्याच्यामध्ये देखील अयोनी संभव म्हणजे प्रत्यक्ष स्त्री आणि पुरुषाचा संगम न होता उत्पत्ती देखील दिली होऊ शकते. याचाच आपण टेस्ट बेबीच्या रूपानं बघू शकतो की जिथे स्त्री बीजांड आणि पुरुष बीजांड एकत्र करून त्याच्यापासून बालक निर्मिती होऊ शकते. आणि तशी याप्रमाणे संजीवन मंत्राच्या साह्यानं त्या नवनाथाच्या ह्याच्यामध्ये जे नवनाथांचे अवतार होऊन गेलेले आहेत ते सर्वच्या सर्व अवतार हे त्या पद्धतीचे आहेत की अयोनी संभव. तर तसा हा गजाननाचा जो निर्माण झालेला आहे तो अशा प्रकारचाच आहे. आणि त्याच्यानंतर मग ते आपल्याला माहिती आहे की ते शंकराला त्यानं अडवलं वगैरे, त्याचं मस्तकाचं छेदन वगैरे केलं, ही पण कथा आपल्याला माहिती आहे. मेडिकलच्या दृष्टीने गंमत अशी आहे की ज्यावेळी हे प्लास्टिक सर्जरी किंवा ट्रान्सप्लांट सर्जरीची ज्यावेळी चर्चा केली जाते, मी डॉक्टर असल्यामुळे ही गोष्ट सांगतो तुम्हाला की त्यावेळी पहिली गोष्ट हे गजाननाचा फोटो दाखवतात. ते म्हणतात की हे जगातलं पहिलं ट्रान्सप्लांट आहे. ट्रान्सप्लांट म्हणजे एका मनुष्याच्या देहावरती एका पशूचं मुंडकं बसवण्यात आलेलं आहे आणि ते जिवंत स्वरूपात राहिलेलं आहे. त्यामुळे जगातली ही पहिली ट्रान्सप्लांट सर्जरी, म्हणजे आपण हृदयाचं ट्रान्सप्लांट करतो, फुफ्फुसाचं ट्रान्सप्लांट करतो, त्याच्यानंतर लिव्हरचं ट्रान्सप्लांट म्हणजे लिव्हरचा भाग काढून टाकायचा, दुसरा भाग जोडायचा, तशा प्रकारे ही सर्जरी झालेली आहे. म्हणून त्याचं एक मोठं कौतुक मेडिकल फील्डमध्ये देखील आहे की अशा प्रकारची ट्रान्सप्लांट सर्जरी झालेली आहे. आता श्री गणपती इथून सुरुवात केली आहे आईंनी. आणि त्याच्यानंतर पुढे त्यांनी शब्द वापरला की विघ्ननाशना. कुठलंही चांगलं कार्य करायचं झालं तर त्याच्यामध्ये विघ्न बऱ्याच वेळा येण्याची शक्यता असते. म्हणजे आपण सगळे चांगले प्रयत्न करतो, हे करतो, सगळी जोडी, ज्याला आपण जुळणी म्हणतो, ती जुळणी पण व्यवस्थित केलेली आहे, पण तरी देखील विघ्न येण्याची शक्यता असते. आणि ते विघ्न येऊ नये म्हणून जर काही पूजा वगैरे करायची असेल तर ती गणपतीची पूजा करायला सांगितलेली आहे. म्हणजे गणपतीची जर पूजा केली तर ते कार्य जे आहे ते यथासांग पार पडायला जातं. म्हणजे काही तरी विघ्न आलं तर काय करणार ना, काही सांगू शकत नाही आपण काय विघ्न येते ते. कोल्हापूरचे एक प्रसिद्ध डॉक्टर आहेत आमचे सुरेश देशपांडे, ऑर्थोपेडिक सर्जन आहेत. मला तुम्हाला विघ्न म्हणजे काय हे सांगायचं आहे पहिल्यांदा तुम्हाला सांगतो. तर त्या सुरेश देशपांडेंचे भाऊ जे इंजिनियर होते, त्या भावांच्या मुलीचं लग्न हे दुसऱ्या दिवशी होतं आणि आदल्या दिवशी ते श्रीमंत पूजन ज्याला म्हणतो आपण, त्याचा एक विधी असतो श्रीमंत पूजनचा. आणि त्या श्रीमंत पूजनाच्या विधीसाठी
हे डॉक्टरांचे बंधू आपली मुलगी जी जपानवरनं येणार आहे आणि जावई जपानवरनं येणार आहेत त्यांना नेण्यासाठी, त्यांना आणण्यासाठी ते पुण्याला चालले होते. पुण्याला जाताना ॲक्सिडेंट झाला आणि त्याच्यामध्ये ते वारले. आता तुम्ही विचार करा की ज्या माणसाच्या मुलीचं लग्न उद्या आहे, ज्या माणसाच्या मुलीचं लग्न उद्या आहे, तीच व्यक्ती ॲक्सिडेंटमध्ये जाते आणि मुलीला तिथं आणता पण येत नाही आहे. आता हे विघ्नच आहे ना म्हणायला पाहिजे ना आपण. कर्मधर्म संयोगाने ते त्याच दिवशी संध्याकाळी त्यांनी ते क्रिया वगैरे करून ते लग्न वगैरे केलं, ही गोष्ट सोडून द्या. पण विघ्न हे येऊ शकतं, विघ्न हे येऊ शकते. आणि म्हणून गणपतीची प्रार्थना केली पाहिजे की कोणत्याही प्रकारचं संकट, कोणत्याही प्रकारचे विघ्न या कार्यक्रमामध्ये येऊ नये यासाठी त्याची प्रार्थना केलेली आहे. म्हणून सुरुवातीला त्यांनी जे आईंनी म्हटलं की श्री गणपती विघ्ननाशना, आणि मग आपल्या मनामध्ये काय होतं, एक बळ निर्माण होतो, आपल्या मनामध्ये एक शक्ती निर्माण होते आणि असं वाटायला लागतं की आता आपण गणपतीची प्रार्थना केलेली आहे तर आपल्याला भिण्याचं काहीच कारण नाही आहे. कारण याच्यामध्ये जी काही संकट येतील, जी काही कटकटी होतील त्या आपोआप नाहीशा होतील आणि त्यामुळे ते विघ्न दूर व्हायला मदत होते. पण याच्या पाठीमागे आपला श्रद्धा आणि भक्ती जास्त पाहिजे. आपली श्रद्धा जर असेल, भक्ती असेल तर त्या भक्तीला देव पावल्याशिवाय राहत नाही. आणि म्हणून गणपतीची उपासना देखील त्याच पद्धतीची आहे की त्यांनी सांगितले की त्याची प्रार्थना करा. मंगलमूर्ते मूषक वाहना, जी काही गणपतीचे अनंत नावं आहेत, जी 108 नावावळी सांगितली जाते, तर त्याच्यामध्ये मंगलमूर्ती हे एक नाव. सगळ्या पूजाविधीमध्ये अगदी ज्याला ग्रहमक म्हणू आपण, किंवा साखरपुडा करायचा असेल किंवा आणखीन काही कार्य असेल तर पहिल्यांदा सत्यनारायणाची जरी पूजा जरी झाली असली तरी देखील पहिल्यांदा गणपतीची आधी पूजा करायला लागते. कारण ते मंगलमूर्ती आहे, आनंददायी आहे, चैतन्यदायी आहे आणि सर्वांचं चांगलं करणारी आहे आणि म्हणून त्याला मंगलमूर्ती असं म्हटलेलं आहे. आणि पुढे जाऊन आई म्हणतात की मूषक वाहना. आपल्या सगळ्यांना ते आश्चर्य वाटतं ना की एवढा मोठा गणपती असून त्याच्यासमोर छोटासा उंदीर ठेवलेला असतो. तर प्रत्येकाच्या पाठीमागं काहीतरी कथा ही निश्चितपणे असते आणि त्याची कथा अशी सांगितली जाते की क्रौंच नावाचा एक गंधर्व होता. हा क्रौंच नावाचा जो गंधर्व होता तर त्यानं एकदा सौरभ ऋषी नावाचे ऋषी होते, त्यांच्या पत्नीला बघितलं आणि त्या पत्नीला बघितल्यानंतर सौरभ ऋषी जे होते ते त्यावेळी आश्रमात नव्हते हो. मग ती बाई एकटीच दिसते आहे, चांगली आहे, स्वस्वरूप आहे, तर लगेचच हा जो गंधर्व जो आहे तो तिच्याशी लगट करायला गेला. काहीतरी बोलायचं, काहीतरी असे लोक करतच असतात, तसा हा गंधर्व करायला गेला. आणि त्या बाईने समजावून सांगितलं की ती साध्वी सती स्त्री होती, तिनं समजावून सांगितलं की असं काही तू वागणं बरं नाही वगैरे वगैरे तिनं समजावून सांगितलं. पण तोपर्यंत सौरभ ऋषी आले आणि ते म्हणले की चोरून तू माझ्या पत्नीचे काहीतरी बोलत होतास, काहीतरी लगट करत होतास, तर तुला मी शाप देतो. आणि सौरभ ऋषींनी त्या क्रौंचाला शाप दिला की तू भयंकर उंदीर होशील आणि आयुष्यभर तू चोरूनच खाशील. आता आपल्याला माहिती आहे की आपल्या घरात देखील उंदीर होतात, ते दिवसा कधी नसतात, दिवसा कधी येत नाहीत, ते रात्रीच्या वेळीच येतात अंधारामध्ये. आणि मग कुठे कपडे कुरतड, कुठं धान्याच्या ठिकाणी जा, कुठे धान्य कुरतडून खा, असं काहीतरी नुकसान करत असतात. आणि हा जो भयंकर महाभयंकर उंदीर तयार झाला त्यानं पराशर ऋषींच्या आश्रमामध्ये एवढा मोठा गोंधळ घालायला सुरू केला. तर पराशर ऋषींनी या विनायकाची, या मंगलमूर्तीची, या गणपतीची प्रार्थना केली की या उंदराला तुम्ही आवरा. आणि तिथं गणेश आलेले आहेत आणि गणेशांनी त्याच्यावरती पाश टाकलेला आहे, म्हणजे जाळं टाकलेलं आहे. त्या जाळ्यामध्ये तो अडकला. आपल्यासारखंच की आपण जसं ते उंदराची हे आणून ठेवतो, पिंजरा वगैरे आणून ठेवतो आणि त्यामध्ये काहीतरी शेंगदाणे घाल, कुठेतरी भजी घालून ठेव, त्या वासानं उंदीर त्या पिंजऱ्यामध्ये जातो ना अडकतो. तसं या गणेशानं त्या उंदरावरती तो पाश टाकला, त्यामुळे उंदीर काकुळ गेला. तो म्हणाला सोड सोड सोड, म्हणजे त्याला मी तुला शरण आलेलो आहे असं सांगितलं.
पण गणपतीला माहीत होतं की ह्याचा जर पाश ढिल्ला केला तर हा कुठंतरी परत जाणार आहे, पळून जाणार आहे. म्हणून त्याने गणेशाने त्याच्या पायाखाली त्याला दाबून ठेवला आणि आपली एवढी शक्ती दिली त्याच्यावरती लादली की तो मूषक म्हणाला की आता मी काय करू, तर तू माझं वाहन हो असं सांगितलेलं. आणि म्हणून मूषक वाहन म्हणून तिथं शब्द वापरला की तो उंदीर त्याचं वाहन आहे. आता जरी गणपतीची मूर्ती मोठी असल्याने उंदीर जरी लहान दाखवला असला तरी ते प्रतीकाची पूजा म्हणून आहे हे लक्षात घ्यायचं. दुसरी काय गोष्ट आहे की उंदीर हे काळाचं प्रतीक आहे. हो, काळ आला कसा आणि गेला कसा हे कळत नाही ना, न कळत सगळ्या गोष्टी होणार असतात. आणि त्याच्यामुळं काळाचं प्रतीक असल्यामुळं त्या काळावर देखील ज्याची सत्ता आहे असा हा परमेश्वर, म्हणून तो काळरूपी त्या उंदराच्या वरती बसलेला आहे असं त्यांना सूचित करायचं. कारण ते त्या पद्धतीचं ते प्रतिकात्मक पूजा आहे ते, म्हणून तो मूषक वाहन आहे. बऱ्याच जणांनी असं विचारलं की अहो एवढा मोठा गणपती आणि तो छोटासा उंदरावरती कसा काय चालतो, तर त्याच्यावरती लोकांनी उत्तर असं दिलं की एवढा मोठा कॉम्प्युटर असतो तुमचा आणि त्या कॉम्प्युटरला जो माऊस ज्याला म्हणतो आपण की ज्याच्यावरती कॉम्प्युटर चालतो तो माऊस छोटाच असतो की म्हणले, त्या छोट्या माऊसवरती एवढा मोठा कॉम्प्युटर चालतो. तसा आमचा हा गणपती एवढा मोठा असला तरी छोट्या माऊसवरती आपोआपच चालतो हे त्यांना सांगायचं होतं. म्हणून गंमत त्याच्यामधली हीच आहे की मूषक वाहन तिमिर नाससी निज ज्ञान देऊन. मगाशी मी म्हटलं की लहान मुलांसाठी लिहिलेलं आहे, पण लहान मुलांना तिमिर म्हणजे काय किंवा निजज्ञान म्हणजे काय हे कळणार कसं ना. वास्तविक पाहता आपण ते बालक भाव धरून ती प्रार्थना म्हणायची आहे असं कलावतीने कदाचित सूचित करायचं असेल. तिमिर नाससी म्हणजे काय की अज्ञान नाहीसं होणं हे त्याच्या पाठीमागचं उत्तर दिलेलं आहे. काय अज्ञान आहे, तो साधा अज्ञान आहे. देह वाटे मी ज्या नरा तो जाणावा आत्महत्यारा, देहाभिमाने एरझरा भोगल्याचे बोट. की ज्या व्यक्तीला देह मी आहे असं वाटतं त्या व्यक्तीला ते अज्ञान आहे असं शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे. शास्त्र असं सांगतं की तू देह नाही आहेस, मन नाही, बुद्धी नाही आहे, तू चैतन्य स्वरूप आत्माच आहेस, तू ज्ञानस्वरूप आहेस, तू सच्चिदानंद आहेस. जसं शंकराचार्यांनी मनोबुद्धी अहंकार चित्तानी नाहम न च श्रोत्र जिव्हे न च घ्राण नेत्रे न भूमी न तेजो न वायू हे जे सांगितलेलं आहे की नाही, चिदानंद रूपम शिवोम शिवम, तीच गोष्ट इथं सांगितली गेलेली आहे. म्हणजे गणपतीची उपासना करायची ती केवळ कामनापूर्तीसाठी नसून की माझ्या मनात अनंत कामना असतात ना, हे झालं पाहिजे, ते झालं पाहिजे, असं झालं पाहिजे, तर त्या कामनापूर्तीसाठी नसून ती ज्ञानाची प्राप्ती करून घेण्यासाठी गणपतीची उपासना. आपण काय झालेलं आहे की परंपरेनं आपण त्याच गोष्टी करत राहतो आणि त्याच्यामुळे मूळ जो गाभा जो असतो की त्या उपासनेचा, तो उपासनेचा गाभा निघून जातो. जसा ते गणपती उत्सवामध्ये बघतोय आपण, तर त्याला डेकोरेशन जास्त केलं जातं, म्हणजे जास्तीत जास्त प्रदर्शन कुठलं केलं जाईल ते बघतो. आणि जिथं जसं जास्त प्रदर्शन असते तिथं दर्शन कधी होत नाही. त्यामुळे जर गणपतीचं खरं दर्शन पाहिजे असेल तर प्रदर्शन करणं सोडायला पाहिजे. तसं इथं अज्ञान नाहीसं झालं पाहिजे असं ते म्हणतात की तिमिर नासं, की तुझ्या कृपेनं देह मी असं जे वाटतं आहे ते अज्ञान माझं गेलं पाहिजे. म्हणजे जणू काही गणपती इथे सद्गुरू रूपानेच उभा आहे, कारण सद्गुरूंशिवाय ज्ञान कोणी देऊ शकत नाही. ज्याला आत्मज्ञानाची प्राप्ती व्हायला पाहिजे आहे त्या व्यक्तीनं सद्गुरूंच्याकडे गेलं पाहिजे. आणि त्यामुळं गणपती हा देखील आपला एक सद्गुरूच आहे असं म्हणायला काय हरकत. कारण ज्ञानेश्वर महाराजांनी विश्वात्मक देवे म्हणून निवृत्तीनाथांनाच म्हटलेलं आहे. आणि त्याच्याबरोबर देवा तूची गणेशू सकलार्थमती प्रकाशू म्हणे निवृत्तीदासो अवधारिजो, की देवा तूच गणेश आहे. म्हणजे एकच एक देव अनेक रूपाने उभा असतो, तसा हा गणपती देखील त्या मूळ तत्वाचं, मूळ परमात्म तत्वाचं एक रूप आहे. कसं असते की प्रत्येक व्यक्तीलाची जी आवड असते ती वेगळी वेगळी असू शकते. म्हणजे काहींना गणपती आवडतो, काहींना दत्त आवडतो,
काहींना मारुती आवडतो, काहींना राम आवडतो. आणि मग मूळ देव जो आहे तो निर्गुण निराकार असाच आहे. आणि त्यामुळं त्याला कुठल्याही नावानं हाक मारली तरी देव ओज देतो. हे कशावर ओळखायचं तर उपजलेल्या ज्ञानेश्वर महाराजांनी लिहिले बघा, उपजलेल्या बालकाशी नाव नाही तयापाशी ठेवली या नावाशी ओ देतो उठी. हे उपजलेलं जे बालक असतं त्याच्याजवळ कुठलं नाव नसतं. 12व्या दिवशी ती आत्या जी असते मुलाची ती त्याला कानामध्ये नाव सांगते. मग कोण त्याला काय जे काय आपलं नाव ठरवलेलं असेल ते नाव त्याला सांगितलं जातं की हे नाव ठेवायचं. मग अमेय ठेवतात, ओंकार ठेवतात, वेदांत, कितीतरी अनंत नावं ठेवली जातात. जन्माला असतं त्यावेळी नाव नसतं, पण नंतर त्याला नाव ठेवलं जातं. आणि त्याच्यानंतर तसं हा निर्गुण निराकार परमात्मा, त्याला कोणी दत्त म्हटलं तरी तो ओ देतो, गणेश म्हटलं तरी ओ देतो, तो राम म्हटलं तरी ओ देतो. आपण कुठल्याही नावाने हाक मारली तरी तो ओ देतोच देतो. आणि म्हणून इथं त्यांनी जे सांगितलेलं आहे की सगळ्या देवाची उपासना ही करायची कशासाठी, गणपतीची उपासना का, दत्ताची का, रामाची कशासाठी करायची, किंवा उपास तरी का करायचे, संकष्टी तरी का करायचे, नामस्मरण तरी का करायचं, सद्ग्रंथांचं वाचन का करायचं, या सगळ्याचा मूळ उद्देश आणि गाभा जर काय असेल तर अंतःकरणाची शुद्धी व्हावी, चित्ताची शुद्धी व्हावी, यासाठी ह्या उपासना सांगितलेल्या आहेत. होता चित्तशुद्धी लाभे आत्मज्ञान ज्ञाने समाधान स्वामी म्हणे की चित्ताची शुद्धी झालेली झाली की भगवंताचं यथार्थ ज्ञान त्या व्यक्तीला होतं. म्हणून या उपासना वेगवेगळ्या पद्धतीच्या सांगितलेल्या आहेत. आणि इथं ते सांगितलेलं की त्याची प्रार्थना केलेली आहे की तिमिरे नासची, किंवा आमच्या जीवनामध्ये जो अज्ञानाचा अंधकार आहे की मी या देहालाच मी असं समजतो आहे आणि या देहसंबंधित मी माझं समजतो आहे, तर हे जे अज्ञान जे आहे ते निघून जातं. कशामुळं, कसं निघून जाणार, निजज्ञान देऊन. निज म्हणजे स्वतःच्या स्वरूपाचं ज्ञान देऊन तो अज्ञानाचा अंधकार घालव असं सांगितलेलं आहे. समर्थाने ज्ञानाची जी व्याख्या केलेली आहे तितकी सुंदर केलेली आहे. ऐक ज्ञानाचे लक्षण, ज्ञान म्हणजे आत्मज्ञान, पाहावे आपणासी आपण या नाव ज्ञान. आपल्यालाच पाहणं याला ज्ञान असं म्हटलं. मग सगळेजण काय म्हणतील की अहो रोज आम्ही आरशात आम्हाला बघतो जाईल, आरशात बघतोच आहे. आपण जे आरशात बघतो ते आपलं रूप बघतो आहोत, आणि ज्या आरशामध्ये दिसत नाहीये ते स्वरूप आहे. तर स्वरूपाचं ज्ञान होणं म्हणजे निजज्ञान होणं. आणि स्वरूपाचं ज्ञान होण्यासाठी जर काय गोष्ट करायची असेल तर दोनच गोष्टी सांगितलेल्या आहेत. एक नामस्मरण करा आणि दुसरं ध्यान करा. ध्यान आणि नामस्मरण या दोन अंगांनी ज्यावेळी व्यक्ती साधना करायला लागते तर कालांतरानं त्याला सद्गुरूंच्या कृपेनं ते ज्ञान होतं. याच्यामध्ये पूर्वीचे संचित पाहिजे, पूर्वीचे संचित, ये जन्मीची कृपा, ये जन्मीची कमाई, तिसरी ती पाही गुरुकृपा. म्हणजे पूर्वसंचित म्हणजे काय की आपलं पूर्वपुण्य जर साठलेलं असेल तर आपली आणि सद्गुरूंची भेट होऊ शकते. सद्गुरूंची भेट झाली की सद्गुरू नेमकेपणानं सांगतात, ऐक शिष्या येथीचे वर्म, स्वय तूचे आहेसी ब्रह्म, ये विषयी संदेह भ्रम धरूची नको. सोहम आत्मा स्वानंद घन, अजन्मा तू तूची जाण, हे साधूचे वचन सुदृढ धरावे. हे बघा, सद्गुरू भेटल्यानंतर ते सांगतात की तू देह नाही आहेस, तू मन नाही आहेस, तू बुद्धी नाही आहेस, तर तू काय आहेस, तू साक्षात सच्चिदानंद आत्मा आहेस. आणि त्या आत्म्याचं चिंतन कर, नामस्मरण कर. करता करता तुला एक दिवस असा येईल की ज्या दिवशी तुला लक्षात येईल की मी देह मन बुद्धी पलीकडचं चेतन तत्व, आत्मतत्व मीच आहे. आणि मग त्या आत्मतत्व मी आहे हे कळल्यानंतर त्या व्यक्तीची जी अंतर्गत भीती आहे की मी मरणार, आता माझं कसं होणार, आता म्हातारे लोक बघा आम्ही आता पिकलं पान गळून पडणार असं वगैरे म्हणत असतात. पण वास्तविक पाहता आपण जन्म मृत्यू रहित आहोत.
जन्म ही सुरुवात नाही आहे आणि मृत्यू हा शेवट पण नाही आहे. कारण पुन्हा पुन्हा जीव हा जन्माला येतोच येतो. जोपर्यंत त्याला ज्ञान होत नाही तोपर्यंत तो मुक्त होऊ शकत नाही. आणि म्हणून उपजे ते नाशे नाशले पुनरपी दिसे, हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमे गा. एक ज्वारीचा दाणा आपण शेतामध्ये पेरतो बघा, आणि काही दिवसांनी लक्षात येतं की तो ज्वारीचा दाणा नाहीसा झाला आणि त्या ज्वारीच्या दाण्यामधून एक रोप बाहेर पडलेलं आहे. आणि पुढं हळूहळू मोठं झाल्यानंतर त्याच ज्वारीच्या त्या धाटाला कमीत कमी 3-4 कणसं वगैरे लागली असतात बरेच वेळा. आणि त्या प्रत्येक कणसामध्ये जवळजवळ 1000 दाणे असतात. म्हणजे विचार करण्यासारखी गोष्ट आहे की एका बीजान केला नाश मग भोगले कणीस. तुकाराम महाराज म्हणतात एका बीजाचा नाश केला पण त्यानं कणीस भोगलं. याचा अर्थ तो बी नाहीसं झालं काय, नाहीसं झालेलं नाही आहे, कणसाच्या रूपानं परत आहे. तसा आपण काही मरत नाही आहे. जरी देह गेला तरी तो माणूस मरत नाही, तो पुन्हा जन्माला येतो. आणि ज्यावेळी ज्ञान होतं त्या माणसाला त्यावेळी निजज्ञान आत्मज्ञान स्वरूपज्ञान झालेलं झाले की पुन्हा त्याला जन्म मरणाचं चक्र नाही. म्हणून तुकाराम महाराजांनी काय म्हणले, बीज भाजुनी केली नाही आम्हा जन्म मरण नाही, आता आकाराचा कैसा ठाव देहीची झाला देव. देवस्वरूप झाले. देवस्वरूप जोपर्यंत होत नाही तोपर्यंत जन्म मरण आहे. एकदा तो देवस्वरूप झाला की पुन्हा जन्म मरण नाही आहे. पुढे आई सांगतात रक्षसी सदा सुभक्ता लागून. आता इथे काय कंडिशन्ड बोललेले आहेत. कंडिशन्ड म्हणजे काय, तो सुभक्त पाहिजे. हो, सगळ्यांचं रक्षण तो करतोच आहे देव. देवाच्या सत्तेनंच हे शरीर चालतं. चाले हे शरीर कोणाचे सत्ते, कोण बोलविते हरिविण, देखवी ऐकवी एक नारायण, तयाचे भजन चुकू नका. हे तुकाराम महाराजांनी सांगितलं की हे शरीरच त्याच्या सत्तेनं चालतं आहे. तर मग सगळ्यांचं रक्षण करणारा तो परमात्माच आहे. पण त्यातल्या त्यात विशेष गोष्ट असते की सुभक्ता लागून. रक्षसी सदा सुभक्ता लागून. सु म्हणजे चांगला, चांगला भक्त पाहिजे. आणि भक्ताची व्याख्या समर्थ रामदासांनी केलेली आहे. भक्त म्हणजे विभक्त नव्हे, विभक्त म्हणजे भक्त नव्हे, विचारे विण काहीच नव्हे समाधान. म्हणजे जागृती, स्वप्न आणि सुषुप्ती या 3 अवस्था माणसाच्या आहेत. आपण जागे असतो किंवा झोपलेले तरी असतो किंवा गाढ झोपेत असतो की ज्याच्यामध्ये शरीराची जाणीव काय नाही. या 3ही अवस्थेमधून देवा वेगळा मी नाही अशी अंतःकरणाची स्थिती ज्या व्यक्तीची असते त्याला भक्त असं म्हटलेलं आहे. मग आपण ते आहोत का असं बघितलं पाहिजे. कारण काय, आपण जागृतीमध्ये असू दे स्वप्नामध्ये देवाशी एकरूप झालेलो आहोत असं कधीही नसतं. एक सकाळची थोडीशी वेळ सोडली काय, 10-15 मिनटं असतील, अर्धा तास असेल, काय पूजा वगैरे झाली की त्याच्यानंतर आपला आणि देवाचा संबंध हा फारसा काय राहतो. मी गमतीने नेहमी त्या आकाशवाणीचं उदाहरण देतो किंवा आपल्या रेडिओच्या FM बँडचं उदाहरण देतो. तर सकाळच्या वेळी भक्तिसंगीत लागलेलं असतं बा, 6 ते 6:30 भक्तिसंगीत. आणि त्याच्यानंतर दिवसभर ती सिनेमातली ह्याचीतली त्याची गाणी लागते. परत दुसऱ्या दिवशी 6 वाजता तेवढंच भक्तिसंगीत. म्हणजे काय की पुढं 23 तास त्या देवाशी संबंधच नाही आहे. त्याला भक्त म्हटलेलं नाही आहे तिने. भक्त म्हणजे तिने सारखा त्याच्या डोक्यामध्ये एकच विषय, देव माझा मी देवाच, सत्य सत्य ही वाच. तुकाराम महाराज म्हणतात दुसऱ्या डोक्यामध्ये विषयच नाही आहे. सकळ इंद्रियामध्ये मन हे प्रधान, तेही कधी ध्यान विठ्ठलाचं. म्हणजे मन ही गोष्ट प्रधान आहे पण तीही विठ्ठलाचं ध्यान करते. म्हणजे डोळ्याने तेच बघतायत, कानाने तेच बघतायत सगळे. अशी ज्यावेळी एकरूपता येते त्याला भक्त असं म्हटलेलं. आणि तशी भक्तांची संख्या ही कमीच असणार ना. आपण जे आहोत ते बाजारी भक्त होतो की जोपर्यंत आपल्या कामना पूर्ण होतात किंवा कामना असतात तोपर्यंत आपण देवाला विचारणार. समजा आपली कामना पूर्ण होत नसेल किंवा आपल्या जीवनामध्ये दुःख जर आलं तर लगेच आपण देव बदलायची देखील तयारी केलेली असते की काय आमचा काय उपयोग झाला नाही. मध्यंतरी माझ्या ओळखीच्या एक भगिनी आहेत, तर त्यांची आई अचानक वारली होती. तिची आई अचानकच वारली. त्याच्यानंतर
आपण जे नेहमी म्हणतो की देवानं आमचं काही चांगलं केलं नाही, तर हे ते तरी बोललीच मला की देवानं आमचं काही चांगलं केलं नाही. आणि त्याच्यानंतर ती म्हटली की अहो ती स्वामी समर्थांची केवढी उपासना केली, दत्ताची केवढी पोथी वाचली, गुरुचरित्र पारायण केलं, पण काय कशाचा काय उपयोग झाला नाही बघा. मला आता ते सगळं फेकून द्यावं असं वाटतं. आता तुम्ही सांगा, ही सत्य घटना मी सांगतो बरं का, मी खोटं काय सांगत नाही आहे, ही सत्य घटना आहे. म्हणजे माणसाला की नाही जोपर्यंत आपल्या मनासारखं होतंय तोपर्यंत देव चांगला वाटतो, आणि वाईट काहीतरी झालं की तो देव नकोसा वाटतोय. याचा अर्थ आपण जे लोक आहोत ते भक्त नाही आणि अभक्त पण नाही आहे. आपण अभक्त पण नाही आहे. आपण जर अभक्त असतो तर आपण या मंडपामध्ये आलोच नसतो, आरती आपण केलीच नसती. मग आपण कोण आहोत तर विभक्त आहोत. जर अभक्त नाही आणि भक्त पण नाही तर विभक्त आहोत. आणि आपल्याला विभक्ता होऊन भक्ताकडे जायचं असेल तर पहिली गोष्ट काय केली पाहिजे तर आपण सुभक्त झालं पाहिजे. रक्षिसी सदा सुभक्ता लागून. हे सुभक्ता लागून म्हणजे काय की आपल्या जीवनाचं अधिष्ठान हे भगवंत असलं पाहिजे. जसं समर्थ म्हणतात की आमचे कुळी रघुनाथ, रघुनाथ हे आमचा परमार्थ, जो समर्थांचा समर्थ देवा सोडिता, त्याच्या मी सेवक जन, सेवेकरता झाले ज्ञान, तेथे अभाव धरता पतन पाविजेले की. रघुनाथ स्मरोनी कार्य करावे, तेथे सिद्धी ते पावे, करता राम हे असावे अभ्यंतरी. म्हणजे काय की पिढ्यानपिढ्या ती उपासना चालू आहे, त्यामुळं सर्व कर्तृत्व जे आहे ते रामाकडे दिलेलं आहे. त्या व्यक्तीला सुभक्त असं म्हटलं पाहिजे ज्याच्या स्मरणामध्ये अखंड देव आहे. जसा तो देवापुढं अखंड नंदादीप पेटलेला असतो तसा आपल्या अंतःकरणामध्ये सतत नामस्मरण चाललेलं असेल, ध्यान चालू असेल, कर्म करताना भगवंताचं कर्म करतो या भावनेनं आपण कर्म करत असू तरच आपण सुभक्त होऊ शकतो. केवळ उत्सवापुरतं एकत्र येणं आणि वर्षभर काय मग संकष्टीनंतरच काय किंवा एखाद्या कार्यक्रमालाच एकत्र येणं असं नव्हे, तर दिवसभर नित्यनेम प्रातःकाळी, माध्यान्हकाळी, सायंकाळी नामस्मरण सर्व काळी करत जावे असे समर्थ सांगतात. याचा अर्थ काय की हा 24 तास त्या भगवंताची उपासना करणारे जे लोक असतात त्यांना सुभक्त असं म्हटलेलं आहे. आणि त्यांची विघ्न ही भगवंत दूर करत असतो. म्हणून रक्षसी सदा सुभक्ता लागू. पुढे जाऊन आई म्हणतात, खडकले मला प्रेमरूपी हे, मारीन षडरिपू दुष्ट दैत्य हे. एवढ्या उंचीवरचं कलावती यांनी सांगितलंय की त्याची कल्पना आपल्याला येऊ शकणार नाही. खडक दे मला, प्रेमरूपी आहे की प्रेमरूपी खडक म्हणजे तलवार दे, मारीन षडरिपू दुष्ट देते. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की काम, क्रोध, लोभ, मोह, दंभ, मदमत्सर हे सगळे आपले विकार म्हणजे आपले शत्रू आहेत असं होतं. भगवंताने देखील भगवद्गीतेमध्ये ह्याच गोष्टी सांगितलेल्या आहेत. काम, क्रोध, लोभ हे 3 नरकाचे द्वार आहेत असं म्हणून सांगितलं. आणि त्यामुळं प्रत्येक माणसामध्ये हे विकार हे असतातच. ते थोड्या प्रमाणामध्ये असतात. काहींच्यामध्ये कामना जास्त असते, काहींच्यामध्ये राग जास्त असतो, काहींच्यामध्ये लोभ असतो, काहींच्यामध्ये मद असतो, मत्सर असतो. आणि हे षडविकार आपल्यामध्ये आहेतच, पण ते प्रेमाने घालवले पाहिजेत असं आई म्हणतात. प्रत्येक माणसानं अंतर्मुख म्हणून विचार केला पाहिजे, भगवंताच्या आणि माझ्यामध्ये का अंतर पडलेलं आहे. तुकाराम महाराजांना तो अनुग्रह झाला, माग शब्द दशमी पाहुणी गुरुवार केला अंगीकार तुका म्हणे. आणि त्याच्यानंतर त्यांनी अंतर्मुखपणे विचार केला की माझी आणि विठ्ठलाची का भेट होत नाही, माझी आणि गणपतीची का भेट होत नाही. आपण हा विचार केला पाहिजे की माझा आणि त्याची काय भेट होत नाही. कारण आपण जे आत्ता करून आलो ते मूर्ती दर्शन करून आलो, गणपतीच्या मूर्तीचं दर्शन करून आलं. खरं देवाचं दर्शन हे अंतर्यामी होत असतं. आणि अंतर्यामी जर दर्शन झालं तर बाहेर सृष्टीमध्ये जो पसरलेला गणपती आहे किंवा बाहेर सृष्टीमध्ये पसरलेला जो राम आहे, बाहेर सृष्टीमध्ये पडलेला जो विठ्ठल आहे तो आपल्याला दिसू शकेल. तोपर्यंत तो दिसणार नाही. ज्यावेळी विश्वरूप दर्शन हे अर्जुनाला भगवंतांनी दाखवलं
तर अर्जुन काय म्हणाला की मला काहीही दिसत नाही आहे देव, तू म्हणतोस की इतकी मुख आहेत हे ते सगळीकडं भरून राहिलेलं बघ म्हणून. तर त्याच्यावरती तो अर्जुन म्हणला मला काही दिसत नाही. मग भगवंत काय म्हणले थांब, मी तुला ज्ञानचक्षू देतो. आणि ते ज्ञानचक्षू दिल्यानंतर अर्जुनाला सर्वत्र नटून राहिलेला भगवंत दिसायला लागला. म्हणून त्यांनी काय म्हटलं की प्रथम स्वरूप समाधान पावुनी ठेला अर्जुन सभेचे उघडे लोचन तव विश्वरूप देखील. म्हणजे पहिल्यांदा आतमध्ये असलेला आत्मरूपाने चैतन्य रूपाने नटलेला गणपती दत्त मारुती राम सगळा दिसल्यानंतर सृष्टीमध्ये जो भरून राहिलेला देव आहे तो दिसायला, तोपर्यंत तो दिसणार नाही. आणि म्हणून गणपतीचं जर खरं दर्शन घ्यायचं असेल आणि जे आपल्याला अथर्व शीर्षामध्ये सांगितले त्वमेव प्रत्यक्षम तत्वमसी, ते तत्वरूपाने तू आहेस. त्वम साक्षात आत्मा असे नित्यम, तू साक्षात आत्मस्वरूप म्हणून आहे. मग आत्मा जर बघायचा असेल, आत्म्याची जाणीव जर समजून घ्यायची असेल तर आपल्याला खरं दर्शन जर गणपतीचं व्हायचं असेल तर ते डोळे मिटून अंतःकरणामध्ये होणार. आणि त्याच्यासाठी जे आड येतं आहे, काय आड येतं तर हे कामक्रोधादी जे शत्रू जे आहेत ते आडतात. तुकाराम महाराजांनी स्वतः म्हटलेले आहे कामक्रोध आड ठाकले पर्वत राहिला अनंत पहिलीकडे, नुल्लंगे मज सापडे ना वाट दुष्कर हा घाट वैर्यांचा. आता मज कैचा सखा नारायण गेला अंतरून पांडुरंग, तुका म्हणे व्यर्थ मोलाचे शरीर गेले कळो आला हा विचार. हे कामक्रोध जोपर्यंत जात नाही तोपर्यंत जो भगवंत त्याच्या पलीकडचा जो आहे तो दिसू शकणार नाही. आणि मग त्याच्यावरती उपाय काय तो देखील तुकाराम महाराजांनी करून बघितलेला आहे. त्यांच्या आधी लक्षात येलं की अंतःकरणामध्ये कामक्रोध आहेत म्हणून खऱ्या अर्थानं आपल्याला विठ्ठलाचं दर्शन होत नाही, खऱ्या अर्थाने देवाचं दर्शन होत नाही आहे. आणि मग त्यांनी तो उपाय करून बघितला. तो उपाय कुठला होता, जो सद्गुरूंनी त्यांना जो नाममंत्र दिला होता, रामकृष्ण हरी मंत्र दिला, सोपा अत्यंत सोपा असा मंत्र दिला त्यानं. आणि तो मंत्राचं उच्चारण त्यांनी सुरू केलं आणि ते त्यांनी लिहून ठेवलेलं आहे. बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल, करावा विठ्ठल जीवभाव, येणे सोसे मन झाले हाव बरी, परतोनी माघारी येत नाही, बंधनापासून उकलली गाठी देता आली मिठी सावकाश, तुका म्हणे देह भरला विठ्ठल कामक्रोध घर रीते केले. म्हणजे काय की देहामध्ये अंतःकरण रूपी देहामध्ये जर ते विठ्ठल नाम भरलं, ते दत्त नाम भरलं, ते गणपतीचं नाम जे आहे ओम गणपते नमः, तर ते नाम भरलं रे भरलं की अंतःकरणामधले कामक्रोध निघून जातात. आणि मग ते निघून जाण्यासाठी इथे त्यांनी सांगितलं की प्रेमरूपी खड्ग, इथं खड्ग दे मला, की मला ते खड्ग देऊन टाक तुझं कुठलं तर प्रेमरूपी. कारण काय असतं की प्रत्येक गोष्ट अशी हे करून सांगून चालत नाही, रागावून चालत नाही. लहान मुलांना देखील तुम्ही रागावलं की हळूहळू ती एकदम ज्याला आपण म्हणतो की मौन होऊन बसतात तसे होतात ती. पण तेच ज्याला प्रेमानं जर समजावून सांगितलं तर ते ऐकतात. आणि त्यामुळे काय आहे की संतांना देखील माहिती आहे की हे असे सहजासहजी जाणार नाही आहेत. ज्ञानेश्वर महाराजांनी जे वर्णन केलेलं आहे याच्यावरचं कामक्रोधावरचं ते एवढं मोठं आहे की ते वाचण्यासारखं आहे. ज्यावेळी अर्जुन विचारतो आता केन प्रयुक्तम पापम चरती पुरुषा अनिच्छन्नपि वासने बलादिव नियोजिता, तर त्याच्यावरती भगवंतांनी उत्तर दिले काम एष क्रोध एष रजोगुण समुद्भवा महाशनो महापापा विद्यनमेह वैरिणम. काम आणि क्रोध हे दोनच मोठे शत्रू आहेत म्हटले, ते अत्यंत खादाड आहेत, ते पापी आहेत. आणि मग त्याचं वर्णन जे ज्ञानेश्वर महाराजांनी केले हे जळेविण बुडविती, आगीविण जाळती, पाशिकीविण गोविती. अहो पाश नसला देखील तरी देखील ते माणसाला हे करतात. एवढंच नव्हे ज्ञानी असं तरी वदती पैज लावणे, की हे काम क्रोध ज्ञानी माणसाला देखील पैज लावून त्याचा नाश करतात. एवढे मोठे हे बलवान शत्रू आहेत. आणि त्यामुळं काय आहे की त्यांना मारणं हे अत्यंत गरजेचं आहे. आणि त्याचा जो उपाय जो तुकाराम महाराजांनी केला ना तोच एक रास्त उपाय आहे की नामस्मरणाच्या योगानं प्रेमानं हे कामक्रोध जे आहेत ते षड्रिपू जे आहेत ते दुष्ट दैत्य हे म्हणले.
हे अत्यंत दुष्ट दैत्याचं उदाहरण माहिती आहे की दैत्य राक्षस ही गोष्टच अशी असते की जी कुणाला जुमानलीच नाही. तसे हे कामक्रोध जे आहेत ते राक्षसासारखे आहेत आणि त्यामुळे त्यांचा वध करणं गरजेचं आहे आणि त्यांचा वध केवळ या नामस्मरण रूपी खडगानंच केला पाहिजे असं आईंना अगदी नेमकेपणाने वाटतं. म्हणून आपण ती गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. पुढे ते काय म्हणतात की बालकापरी जवळी घे मज, बालकापरी जवळी घे, त्या सांगण्याचा उद्देश लक्षात घ्यावा. बालक ही जी गोष्ट जी असते की नाही ती निर्व्याज्य असते, हो, अत्यंत निर्व्याज्य निष्पाप असते. आणि जोपर्यंत आपण निर्व्याज्य निष्पाप होत नाही तोपर्यंत देव आपल्याला जवळ घेत नाही. देव अंतर्यामी असल्यामुळं त्याला आपल्या अंतःकरणातले विचार विकार वासना या सर्वच्या सर्व गोष्टी कळतातच. त्यामुळं आपल्या मनातला भाव काय आहे, बालकासारखा भाव आहे, निष्पाप आहे, निर्व्याज्य आहे, तरच तो आपल्याला जवळ घेऊ शकतो. आणि म्हणून संपूर्णपणे शरणागती तर पाहिजेच पाहिजे, पण आपलं जे काही समाजातलं स्थान आहे त्या सगळ्या गोष्टी विसरून जाऊन आपण देवाला शरण गेलं पाहिजे. देव हा आपल्या आईसारखा आहे. तुकाराम महाराज काय असू दे किंवा सगळ्यांनी काय म्हटलं की विठू माऊली हाची वरदे सदा संचोलिनी राही हृदया माझी. तुका म्हणे न मागे आणिक तुझे पायी सर्व सुख आहे. मग माऊली म्हणण्याचा उद्देश काय आहे तर ज्यावेळी माऊली म्हटलं की ती माऊली जर असेल तर ती मी बालक होऊन जातो, मी लहान मुलासारखा होऊन जातो. आणि मग आई जी असते ती लहान मुलाच्या त्या खोड्यांच्याकडे, त्याच्या व्रात्यपणाकडे, त्याच्याकडे कुठल्याही गोष्टीकडे लक्ष देत नाही. ती म्हणते मुलं ही अशीच असणार, वांडच असणार, तरी देखील ती जवळ घेते. तसं आपण आपला जे काही मनातले जे काही बाकीचे भाव जे आहेत, विकार वासनांचे भाव आहेत, ते सगळे टाकून दिले पाहिजेत. आणि लहान मुलं जसं सहज सर्वांच्याकडे जातं, नुसतं आपण जरी म्हटलं की हे चॉकलेट देतो ये चल की लगेच ते येतं. त्याच्यामध्ये हा माझा, तो त्यांचा, त्या गटाचा, या गटाचा असला कुठला भाव मुलांच्यामध्ये येत नाही. मुलं इतकी निर्वाज्य निष्पाप असतात आणि कुठलंही त्यांच्या मनामध्ये पाप नसतो. तर अशा प्रकारची अंतःकरणाची स्थिती कशाची असते, बालकांची असते. आणि म्हणून इथं कलावतीने मुद्दाम म्हटलं बालकापरी जवळी घे मज. ते नुकतंच जे जन्मलेलं बाल असते, लहान मुलं असतं, तर ते लहान मुलाला की नाही ते टोटली आईवरती डिपेंडंट असतं, म्हणजे आईवरती अवलंबून आहे. त्याला काय बोलता येत नाही, त्याला काय सांगता येत नाही. भूक लागली की रडायचं किंवा काहीतरी सुशी जायली की रडायचं, याच्या पलीकडे त्याला काय माहीत नाही आहे. आणि मग त्या बालकाची काळजी आई कशी घेते तर ती सारखं बघत राहते. बाळाला भूक लागली की हिला भूक लागल्यासारखी वाटते. म्हणजे एवढं आईचं आणि मुलाचं तादात्म्य झालेलं असतं. तशा प्रकारचं तादात्म्य आपलं आणि देवाशी झालं तर तो काळजी घेतो. म्हणजे काय की आपल्या डोक्यामध्ये दुसरा विषयच असता कामा नये. संपूर्ण दिवसभराच्या ह्याच्यामध्ये तत्कथनम तत्चिंतनम अन्योन्यम तत्प्रबोधनम, की त्याच्या कथनामध्ये, त्याच्या चिंतनामध्ये, त्याच्या बोधामध्ये आपण राहणं. सांडूनी आपली संसार व्यथा करीत जावी देवाची चिंता, कथा कीर्तन निरूपण वार्ता देवाच्याशी कराव्या. म्हणजे 24 तासामध्ये आपण चिंतन देवाचं करावंच, पण कथा कीर्तन निरूपण वार्ता जे काय असेल ते देवाच्या संबंधित करत राहाव्या. म्हणजे काय होईल की बाकीच्या जे अंतःकरणातले जे काही विकार वासना जे काय आहेत ते निघून जातील आणि आपलं अंतःकरण देखील लहान मुलांसारखं बालकापरी होऊन जाईल. आणि एकदा बालकासारखं अंतःकरण झालेलं असेल आणि आपण लढिवाळपणे जर आपल्या उपास्य दैवतेसाठी किंवा गणपतीची जर प्रार्थना केली तर निश्चितपणे आपल्याला तो जवळ गेल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून सर्व संतांनी देवाच्या ठिकाणी मातृभावाची उपासना ठेवलेली आहे. जनाबाई असू दे किंवा कोणी नामदेव असू दे, या सगळ्यांनी विठ्ठलाला हाक मारताना विठो माऊली आहे असंच म्हटलेलं आहे. माझी विठाई सबाह्य भरून राहील. म्हणजे काय
की आई या अर्थानं त्या देवाकडे बघितलेलं आहे, त्या उपास्य देवताकडे बघितलेलं आहे. आणि त्यामुळे ज्यावेळी आपण आई असं म्हणतो त्यावेळी आपण लहान मुलासारखे होऊन जातो आणि मग तो देव आपल्याला निश्चितपणे जवळ घेतो. बालका परी जवळी घे मज. दुसरी गोष्ट अशी आहे की आई ही एकच अशी गोष्ट आहे की जी आपल्या मुलांचा हट्ट पुरवते. एवढी जवळची आई असते. किती गोष्टी आपल्याला हव्या असल्या तर आपण डायरेक्ट वडिलांना सांगू शकत नाही, कारण वडील रागेवरतील, तुला कशाला पाहिजे आहे म्हणतो. पण आपला मुलगा हा आईकडे भुणभुण लावतो, कॉलेजला जायचं आहे, आता मला सांग, स्कूटी घेऊन द्यायला सांग, मला काहीतरी मोटरसायकल घेऊन द्यायला सांगा, असं हे आईच्याकडे लागतं पाठीमाग. त्या आई त्याचा हट्ट पुरवू शकते. ती सांगते, अहो द्या की मुलाला, इतके दिवस म्हणतोय, द्या की हे घेऊन द्या की ते घेऊन द्या की. म्हणजे काय की आईकडं हट्ट पुरवला जातो. म्हणून देखील या अर्थानं देखील इथं मुद्दाम म्हणलं की बालकापरी जवळी घे. म्हणजे तिथं सांगितलेलं आहे की आई सगळं हे करते. ईश जगाचा तू मी तव पदरज, की तू या जगाचा स्वामी आहेस. काय म्हटलं इथं, या जगाचा स्वामी आहेस तू. काय असते की अव्यक्तामधून व्यक्त जग निर्माण झालेलं आहे. हे जग कसं निर्माण झालं याच्याबद्दलची थेरी अजून कोणाला कळलेली नाही आहे. उत्पत्ती कशी झाली, कारण आपल्याला प्रश्नच आहे ना की एवढी धान्याची व्हरायटी आपल्याला दिसते, एवढी फुलांची व्हरायटी दिसते, कितीतरी गोष्टी व्हरायटीनं आपल्याला दिसत असतात. आणि मग या सगळ्या निर्माण कशा झाल्या, पहिलं बी कुठनं आलं, की पहिलं बी की पहिलं झाड, याचा शोध लागलेला नाही आहे आपल्याला. आणि त्यामुळे जी थेरी सांगितलेली जी आहे, जी गोष्ट सांगितलेली आहे, तीच गोष्ट आपण मान्य करतो की भगवंत एकटा होता आणि त्याला कर्मेना, की आपण एकटेच आहोत, आपल्याला कोणतरी पाहिजे असं त्याला वाटायला लागलं. एकोहम बहुश्याम प्रजाय, की मी एकटाच आहे तर बहु व्हावं. हा जो त्याच्या मनामधला संकल्प जो उठला, त्या संकल्पानंतर ही सृष्टी तयार झालेली आहे. आणि ती सृष्टी कशी येते, 84 लक्ष जीव योनींची सृष्टी आहे. म्हणून भगवंत हा त्याचा निर्माता आहे. म्हणून ईश जगाचा तू या संपूर्ण जगाचा ईश्वर आहे, या जगाचा निर्माता आहे, या जगाचा पालन करता आहे, या जगाचा संहार करता आहे. हे सगळं तू आहेस. हे त्या गणपतीला त्या सांगतायत की ईश जगाचा तू ईश आहेस संपूर्ण जगाचा. आणि मी कोण आहे, मी तव पदरज, म्हणजे तुझ्या पायाच्या चरणाजवळची धूळ आहे. त्या धुळीचं विशेष महत्त्व आहे. आपण संतांच्या पाया पडतो त्याचं कारण काय, की त्यांची पदधुली घेऊन आपण ती मस्तकाला धारण करतो, मस्तकाला लावतो. तिथे देवाच्या चरणाजवळची माती घेतो, ती मस्तकाला लावतो. याचं कारण काय, ती पवित्र आहे, ती पुण्यवान आहे. त्या मातीमध्ये देखील ते पावित्र्य साठलेलं आहे. आणि मग दुसरी गोष्ट काय याच्यामध्ये, की माणसानं एवढं लहान होऊन जावं. तुका म्हणे व्हावे लहानाहुनी लहान, हे जे तुकाराम मला म्हणतात, ऐरावत रत्न थोर परी त्याशी अंकुशाचा मार. तुका म्हणे जाण व्हावे लहानाहुनी लहान. लहानाहून लहान म्हणजे किती होणार, पदरच. ते छोटासा धुलीकण होणं ईश्वराच्या चरणाजवळचा, याच्यासारखं भाग्य कोण नाही. आणि म्हणून की नाही, आपण जेवढे लहान होऊन जाऊ तेवढं आपल्याला तो भगवंत जवळ करतो. आणि म्हणून माऊली महाराजांनी काय म्हणलं, की थोरपणा परासांडीचे, थोरपणा परासांडीचे, व्युत्पत्ती अवघी विसरीचे, जगात धाकुटे होईचे तब जवळीक माझी. भगवंत सांगतायत, तुझी आणि माझी जवळीक कधी निर्माण होणार, थोरपणा सांडून टाक, की मी माझं, मला, मी आमका, मी तमका, हे मोठा माणूस आहे, हे सगळं विसरून जातो. आधी तो सोनोपंत दांडेकर माऊली महाराजांनी मामा साहेबांनी काय सांगितलेलं आहे, की मामा म्हटले की थोरपणा आधी प्राप्त करून घ्यावा लागतो, त्याच्यानंतर तो विसरायला लागतो. तसा हा थोरपणा परासांडीजे सगळे विसरून टाकतो. व्युत्पत्ती अवघी सगळी विसरीचे, की तू ज्या अष्टपाशांनी बांधल्या गेलेल्या आहेत, मग ते आहेत की जात पात गोत्र आमचं कुळ शील मास, ह्या सगळ्या गोष्टींनी ते सगळं विसरून टाक. जगा धाकुटे होईजे
तव जवळीक माझे. म्हणून नम्र झाला भूता त्याने कोंडिले अनंत असं म्हणण्याचं कारण देखील तेच आहे. म्हणून एवढं लहान झालं पाहिजे आपण की सदैव विनम्र भावाने तो राहिलं पाहिजे. ते विनम्र भाव ज्याच्या ठिकाणी आला की तो त्या देवाचा पदरज होतो. आणि देवाच्या चरणाजवळचा पदरज होण्यासारखं भाग्य कुठलं नाही, कारण त्या पदरजाला देखील देवा इतकंच महत्त्व प्राप्त होतं. मनोहर तुझी मूर्ती पहावया लागी दिव्य दृष्टी देई मोर. भगवंताची मूर्ती ही मनोहरच आहे, प्रश्नच काय नाही. आज रामललाच्या दर्शनासाठी लक्षावधी लोक जात आहेत. याचं कारण तेच आहे की तो मूर्ती रूपानं सगुण साकार रूपाने आलेला आहे, तर तो सुंदरच आहे. जिथं आपण आता तुकारामांचा तो अभंग माहिती आहे की सुंदर ते ध्यान उभे विटेवेळी कर कटावरी तुळशी हार गळा कासे पितांबर आवडे निरंतर हेची ध्यान. म्हणजे त्या विठ्ठलाला पाहण्यासाठी आपण जातो आहोत. तास-तासभर नव्हे तर 2-2 24-24 तास थांबून त्या पाण्यामध्ये पुढे पुढे सरकत सरकत त्या विठ्ठलाचं मूर्ती दर्शन बघायला. केवळ त्या विठ्ठल मूर्तीचं दर्शन व्हावं, त्या विठ्ठलाच्या पायावरती डोकं ठेवावं यासाठी जातो, कारण ती मूर्ती मनोहर आहे, सुंदर आहे. त्यामुळे आज गणपतीची मूर्ती आपण बघतो तर ती देखील सुंदरच आहे. आणि वेगवेगळ्या स्वरूपामध्ये गणपतीची असू दे, कृष्णाची असू दे, इतकी सुंदर सुंदर लावण्य मनोहर अशा मूर्ती आहेत. तर ती पाहायला मनोहर तुझी मूर्ती पहावया, पण याला काय लागी दिव्य दृष्टी देई मोरया. म्हणजे जे आपण रूप बघतो आहोत तर ते काय डोळ्यांनी दिसतच आहे, पण खऱ्या अर्थानं जे गणपतीचं रूप जे सांगितलेलं आहे की ज्याला ओंकार स्वरूप असं म्हटलेलं आहे. ओंकार स्वरूप रूप गणेशाचे जे तिन्ही लोकांचे जन्मस्थान, तर ते ओंकार स्वरूप जर रूप पाहायचं असेल तर ते साध्या डोळ्यांनी दिसणार नाही. या चर्मचक्षुंनी म्हणजे नेहमीचे जे डोळे आहेत त्यांना ते दिसणार नाही. ते पाहण्यासाठी दिव्य दृष्टीच लागते. म्हणून मी आधी जे सांगितलं तुम्हाला की ज्यावेळी ते विश्वरूप दर्शन भगवंतांनी दाखवलं तर ते पाहता येत नाही म्हटल्यानंतर अर्जुनाला त्यांनी दिव्य दृष्टी दिली. तसंच इथं कलावती आईंना म्हणायचं आहे की जे आपण देवळामध्ये बघतो ते साधं मूर्तीचं रूप आहे, पण खऱ्या अर्थानं देवाचं दर्शन जर व्हायचं असेल, देवाचं ते मनोहर रूप बघायचं असेल तर आपल्याला ती दिव्य दृष्टी लाभली पाहिजे. आणि ते दिव्य दृष्टी देण्याचं काम हे सद्गुरूच करत असतात. म्हणजे सद्गुरूंच्याकडे गेल्याशिवाय आपल्याला साधनाही करणार नाही, आपली साधनाही होणार नाही, आणि ते ज्ञानही प्राप्त होणार नाही, आणि ते दिव्य दृष्टी येणार नाही. म्हणून हे सगळं जे सूत्र जे गुंफलेलं आहे ते सद्गुरूंच्या चरणाजवळच गुंफलेलं असं सूत्र आहे. म्हणून मनोहर तुझी मूर्ती पाहाव्या की कारण ते जे दृश्य त्यांना बघितलेलं असेल, जे जे संतांना रूप दिसलेलं असेल, ते रूपच एवढं मनोहर आणि सुंदर होतं की त्याच्यासाठी त्यांनी ते अहोरात्र साधना केलेली दिसून येते. म्हणजे भंडाराच्या डोंगरावरती, भामनाथाच्या डोंगरावरती एकांतामध्ये जाऊन तिथं जे ऊर्ध्वमुखे आईला सोहम शब्दाचा नाद, हे सगळं जे केलं त्यांनी ते वैशिष्ट्यपूर्ण आहे हो. कारण त्यांना ते बघायचं होतं, आतमध्येच बघायचं होतं. म्हणून त्यांनी ते सांगितलं की न लगे सायास जावे वनांतरा सुखे येतो घरा नारायण ठाईची बैसुनी करा एक चित्त आवडी अनंत आळवा. की एका ठिकाणीच बस. तुला जर खऱ्या अर्थानं मनोहर मूर्तीचं दर्शन घ्यायचं असेल तर तुला देवळात जाण्याची गरज नाही, तुला आणखीन कुठेतरी जाण्याची गरज नाही. फक्त तुला एका ठिकाणी कुठेतरी बसायला लागेल एकांतामध्ये. आणि एकांतामध्ये बसल्यानंतर ज्यावेळी तू शांतपणे नामस्मरण करत राहशील, ध्यान करत राहशील, तर हळूहळू तुझ्या लक्षात येईल की हे देह मन बुद्धी पलीकडचं चेतन तत्व आत्मतत्व मीच आहे. आणि त्या आत्मदर्शन ज्यावेळी होईल त्यावेळी खऱ्या अर्थानं ते मनोहर दर्शन तुझं होईल आणि तुला ती दिव्यदृष्टी सद्गुरूंच्या कृपेनं लाभली की मग सर्वत्र नटलेला परमात्मा दिसेल. जे आमचे माऊली महाराज म्हणतात की ज्ञानदेवा गोडी संगती सज्जनी हरी दिसे जनिवनी आत्मतत्व. ज्ञानदेवा प्रमाण आत्मा हा निधान सर्वा घटी पूर्ण एक नांदे.
एक हरी आत्मा जीव शिव समा, म्हणजे हरी तोच आणि आतमध्ये असलेला आत्मा देखील तोच आहे. म्हणजे खऱ्या हरीचं दर्शन जे असेल त्या आत्मदर्शन झालं ती सगळीकडे नटलेला हरी आपल्याला दिसू शकतो. आणि त्यामुळे ती दिव्यदृष्टी जर अशी यायची असेल, दिव्यदृष्टी म्हणजे वेगळा काहीतरी चष्मा आहे असं नव्हे, ते ज्ञानदृष्टी, ती ज्ञानदृष्टी सद्गुरूंच्या कृपेने येते. आणि मग ते मनोहर तुझी मूर्ती पाहावया लागी दिव्यदृष्टी देई मोर्या, की ते दिव्यदृष्टी मला तू दे. आणि म्हणजे काय होईल की अणु अणु रेणूतून तुझं भरून राहिलेला जो गणपती आहे किंवा दत्त आहे, राम आहे, तो मला दिसायला लागला. म्हणून ती विनंती केलेली. पूर्वी हे तुला करुणी करुणा रमवी भजनी कलिमल धना, की हा माझा अंतःकरणापासला हेतू आहे. हे गणराया, हे मंगलमूर्ती, हे गजानना, हे गणेशा, जो काही आपण म्हणू ते विनायका, एकदंता वगैरे वगैरे, तर त्याच्या चरणाजवळ विनंती केलेली आहे. काय विनंती केली आहे? माझ्या मनातला हेतू आहे, माझ्या मनात दुसरं काही हेतू नाही आहे. आपल्या मनात काय असतं, एक सांसारिक हेतू असतात हो. कारण आपल्याला आत बाहेर सगळा संसारच असतो. आणि त्यामुळे काय झालेलं आहे, आपण देवाकडे जातो तर पहिल्यांदा विचारतो की देवाकडे काय मागितलंस. आपण असं कधी म्हणणार नाही, सदा माझे डोळा जडो तुझी मूर्ती, रखमाईच्या पती सोयर्या, गोड तुझे नाम, गोड तुझे रूप, मज देई प्रेम निरंतर, असं आपण काय म्हणणार नाही हो. आपली लिस्टच तयार असते सगळी, पूर्ण लिस्ट वाचूनच दाखवायची देवाला. म्हणजे देवानंच कपाळाला हात लावून बसला पाहिजे की आता आणखीन काय सांगतो. इथं काय म्हटलेलं आहे की काही इच्छा नाही, तुका म्हणे न भागे आणि ते तुझं काही नकोच आहे. आम्ही तेने सुखी बोला विठ्ठल विठ्ठलमुखी, तुमचे येर वित्त धन आम्हा मृतिके समान, कंठी मिरवा तुळशी व्रत करा एकादशी, तुका म्हणवा हरीचे दास, तुका म्हणे माझी यास. शिवाजी महाराजांना त्यांनी लिहून पाठवलं, तुकाराम महाराज. म्हणजे विचार करण्यासारखी गोष्ट की एवढं सगळा नजराणा येतोय घरामध्ये, रेडीमेड सगळे दागिने येत आहेत, ते परत पाठवत आहेत. म्हणजे ही निस्पृहता, ही गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे. म्हणजे देवाजवळ काय काही मागू नका. म्हणून त्यांनी सांगितलं, काही न मागे कोणाशी तोच आवडे देवास, काही न मागे कोणाशी तोच आवडे देवासी. तो महत्वाचा भाग आहे त्याच्यामध्ये. आम्ही मागण्यासाठी जातो आहोत आणि त्यामुळे देव तुम्हाला ते देतोय सगळं, हे घ्या बाबा काय दे जा. मला आपण ज्यावेळी म्हणू की मला तू हवाय, तूच मला हवाय त्यावेळी असं म्हणू, त्यावेळी खऱ्या अर्थानं आपल्या अंतःकरणातला हेतू हा शुद्ध आहे असं लक्षात आहे. म्हणून पूर्वी हेतू होता कुठला हेतू की तुझं दिव्यदृष्ट दिव्य रूप मनोहर मूर्ती जी आहे ती पाहण्यासाठी मला जी दिव्यदृष्टी लागणार आहे ती दृष्टी मला दे, ती ज्ञानदृष्टी मला दे, हा माझा हेतू आहे. आणि काय करुणी करुणा, अरे तू दयामूर्ती आहेस, करुणेची मूर्ती आहेस, तू सगळं काही आहेस. पण जोपर्यंत आपण अनन्य भावाने त्याला अळवणारच नाही तोपर्यंत त्याच्या अंतःकरणाला हा पाझर फुटणार कसा ना. त्याच्या अंतःकरणाला पाझर फुटण्यासाठी आपण तळमळीनं ते निवेदन केलं पाहिजे हो. अनुदिनी अनुतापे तापलो रामराया परम दीन दयाळा निर्सी मोहमाया अचपळवन माझे नावरे आवरिता तुझं बिन क्षीण होतो धावरे धाव आता. हे जे करुणाष्टक म्हटलेले त्यामध्ये तळमळ निवेदन केलेले आहे. जळ हृदय माझे जन्म कोट्यान कोटी मजवरी करुणेचा राघवा पूर लोटी तळमळ निविरे राम कारण्य सिंधू षड्रिपू कुळ माझे तोडी असे विरोध. म्हणजे या सर्व करुणाष्टकामधून ते अंतःकरणातली तळमळ विदत केल्यानंतर रामाला करुणा येते, गणपतीला करुणा येते. आणि तशापेक्षा त्या भावानं आपण ती करुणा भागली पाहिजे. आणि मग काय होईल की आपलं जे मनोरथ जे आहे ते पूर्ण होईल. ते मनोरथ कुठलं तर सर्वत्र एक गणपतीच भरून राहिलेलं आहे या सृष्टीमध्ये. ते मनोहर आपलं जे काय हेतू जो आहे तो पूर्ण होऊन जाईल. आणि मग त्याच्यासाठी काय केलं तर रमवी भजनी कलिमल धना, की तुझं भजन करण्यामध्ये मला आनंद वाटलो. आज आपल्याला काय होतं की नामस्मरण म्हटलं की एखाद दुसरी माळ ओढली, 10 माळा ओढल्या की आपल्याला कंटाळा येऊन जातो, कंटाळा येतो. आणि या संतांना काय कंटाळा नाहीच आहे.
माझी मज झाली अनावर वाचा छंद या नामाचा घेतला असे. म्हणजे बघा ते किती वाचा अनावर होती आहे. म्हणजे एवढा त्यांना कंटाळा अजिबात येत नाही आहे. नाम गोड पुरे कोड सकळे एर रसा रसना विटे घेता घोटे अणिक अणिक रसे मरण गाठे येणे तुटी संसार बंधन तुका म्हणे आहार झाला विठ्ठला हा मासे. म्हणजे काय अंतःकरणाची स्थिती ती तुकारामांची असेल की आहारच विठ्ठल होऊन जातो. ते नामस्मरणच त्यांचा आहार होऊन जातो. अशा प्रकारची अंतःकरणाची स्थिती झाली की तो माणूस सहजपणे त्या भजनामध्ये रमतो. इथं ते प्रार्थना केलेली आहे की मला या भजनामध्ये रमवतो. कलिमल दहना की हा जो कलियुगाचा जो महिमा जो आहे ज्याच्यामध्ये अंतःकरणाचे विकार वासना हे सगळं जे आहे तर त्याचं दहन करणारा तू आहेस. म्हणून अशा प्रकारची एक विनंती गणपतीला कलावती यांनी ह्या पुस्तिकेमध्ये केलेली आहे. आणि त्याचा आपण तो यथामथी यथाशक्ती आपण त्याचा विचार जो आहे तो बघितलेला आहे. आणि आता काय गणेश जयंती जवळ झालेली आहे आणि हा विचार अंतःकरणात ठेवून पुढच्या वर्षीपर्यंत त्या अंगाने आपण गणपतीची उपासना करू आणि तशी प्रकारची बुद्धी गणपतीनं आम्हाला द्यावी अशी त्यांच्या चरणी प्रार्थना करून हे वाक्यचे त्यांच्या चरणी अर्पण करूया. विठ्ठल 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 विठ्ठल. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम. श्री पंढरीनाथ महाराज की जय. श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. सर्व संतन की जय. जय जय रघुवीर समर्थ.